नमस्कार मित्रांनो, स्वाद भरारीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज आपण महाराष्ट्राच्या सुंदर पश्चिम घाटाच्या मधोमध वसलेला प्रतापगड किल्ला बघायला जाणार आहोत, ज्याने मराठा साम्राज्याचे धैर्य आणि तेज देखील पाहिले आहे। प्रतापगड किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक महाड पोलादपूर मार्ग ज्या मार्गे आम्ही जात आहोत आणि दुसरा वाई महाबळेश्वर मार्ग। 1656 मध्ये चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली आणि जावळीच्या खोऱ्यात भोरप्या डोंगर हा एका रखवालदारासारखा उभा होता। या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधायची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली। मोरोपंतांनी दुर्ग बांधणीचे कौशल्य पणाला लावून 1658 साली बुलंद व अभेद्य किल्ला तयार केला, तोच हा प्रतापगड किल्ला आहे। 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज विजापूरच्या राज्यकर्त्यांसाठी सहन करणे इतके शक्तिशाली झाले होते। त्यांची ताकद ही वाढत होती। ते वेळोवेळी विजापूर राज्यातील नवनवीन प्रांत जिंकत होते। शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी अफजल खानाची नियुक्ती देखील करण्यात आली होती। घनदाट पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि यामध्ये असणारे संपूर्ण जंगल व दऱ्याखोऱ्याने व्यापलेला हा जावडीचा प्रदेश आणि त्यामध्ये असलेला प्रतापगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्पक बुद्धीचे अजून एक उदाहरण देतो। किल्ल्यावर पायथ्यापासून चालत वर आल्यानंतर आपल्याला दिसून येतो तो प्रथम टेहाळणी बुरुज। या बुरुजाच्या रस्त्याने सरळ चालत वर आल्यानंतर आपल्याला महादरवाजा दिसून येतो। हा महादरवाजा सूर्योदय झाल्यानंतर उघडतो आणि सूर्यास्त झाल्यानंतर बंद केला जातो। महादरवाजामधून आत आल्यानंतर आपल्याला चिलखती प्रकारचा बुरुज दिसतो। किल्ल्याची टेहाळणी करण्यासाठी अनेक बुरुज बांधण्यात आले आहेत। यामध्ये रेडका, यशवंत व सूर्य बुरुज यासारखे अनेक बुरुज आहेत। प्रतापगड किल्ल्यावरती महादरवाजा व त्यानंतर एक दिंडी दरवाजा देखील आहे। राजपहाऱ्यांसाठी हा दरवाजा त्या काळी बनविण्यात आला होता। 1659 मध्ये आदिलशाही सरदार हा तब्बल 10 वर्ष वाई प्रांताचा सुभेदार राहिला। अफजल खान याने छत्रपती शिवरायांना मारण्यासाठी आदिलशाही दरबारात विडा उचलला आणि मजल दरमजल करत स्वराज्यात पोहोचला। शिवरायांना बाहेर काढण्यासाठी त्याने स्वराज्यातील रयतेला त्रास द्यायला सुरुवात केली। महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांना हात घालत त्याने मंदिरे व देवी देवत्यांच्या मूर्त्या तोडण्यास सुरुवात केली। अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटीचे आमंत्रण दिले। छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी बोलवले। प्रथम खानाने प्रतापगडावर भेटीसाठी नकार दिला, कारण वाई प्रांताचा सुभेदार असल्यामुळे जावडीच्या खोऱ्याची त्याला चांगलीच कल्पना होती। असे म्हटले जाते की प्रतापगडाकडे जाताना जो रणतोंडी घाट लागतो त्या वाट्याने जाताना शत्रू अक्षरशः रडत असे। इतकी भयानक वाट अखेर प्रतापगडाच्या पायथ्याशी एक भव्य शामियाना उभारला गेला आणि या शामियानात छत्रपती शिवराय व अफजल खान यांची भेट झाली। छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना मारणारा, तसेच त्यांचे वडील शहाजीराजे यांना दगा करून कैद करणारा व स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी आलेल्या अफजल खानचा छत्रपती शिवरायांनी वध केला आणि न भूतो न भविष्यती असा इतिहास घडवला। शिवरायांचे अंगरक्षक संभाजी कावजी कोंढाळकर यांनी अफजल खानाचे शिर धडापासून वेगळे केले। मृत्यूबरोबर वैर देखील संपतं ही भावना मनात ठेवूनच शिवरायांनी अफजल खान मारला त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची कबर देखील बांधली आणि तेथे दिवाबत्तीची देखील सोय करून दिली।
किल्ल्याच्या परिसरामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात खाण्यापिण्याची दुकाने तसेच वेगवेगळ्या वस्तूंची दुकाने सुद्धा दिसून येतात. किल्ल्यावर समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली एक हनुमंताची मूर्ती आहे. वीरता आणि शौर्याचे प्रतीक असलेली मूर्ती गडावरील पावित्र्य दर्शविते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला एक मंदिर दिसते. ते मंदिर म्हणजे केदारेश्वराचे मंदिर, ज्यामध्ये शंभू महादेवाचे शिवलिंग आहे. किल्ल्यावर किल्ला बनवला. तोरणच बनवलं आपण. चांगलं बनवलं ना. प्रतापगड किल्ल्यावरती शासनाकडून एक छोटा बगीचा तयार करण्यात आला आहे. त्या बगीच्यामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आणि या स्मारकाचे उद्घाटन 1957 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. कास्य धातूपासून बनविलेले पूर्णाकृती स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतापगड किल्ल्यावरती उभे राहिलेले आहे. किल्ले प्रतापगड हा मराठेशाहीच्या इतिहासाची साक्ष देत आजही भक्कमपणे उभा आहे. दरवर्षी 10 नोव्हेंबर या रोजी शासकीय मानवंदना देऊन प्रतापगड किल्ल्यावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवभक्तांकडून या संपूर्ण किल्ल्यावर दिव्याची रोषणाई केली जाते आणि या दिव्याच्या रोषणाईने अवघा आसमंत हा उजळून निघतो.
यस काव मारत काव काय करायचंय? काय खातो? मिसळ पाव का? पिठलं भाकरी खा ना. मला आवडत नाही? रोजच अरे महाराष्ट्राची छान आहे पिठलं भाकरी. रोजच खातो मी. कुरकुरीत कांदा भजी आणि पिठलं भाकरीचा आस्वाद घेतल्यानंतर आता आम्ही प्रतापगडाच्या टेहाळणी बुरुजाकडे निघालो आहे, जेथून आपल्याला अवतीभोवतीचा परिसर देखील दिसून येतो आणि अफजल खानाची कबर जिथे आहे तो परिसर किंवा तो भाग देखील आढळून येतो. सध्या तिथे प्रवेश बंद आहे, पण अफजल खानाची कबर आहे असं सांगण्यात येतं. प्रतापगड किल्ल्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे अफजल खानाचा वध. अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना गडाच्या पायथ्याशी भेटायला बोलवले, तेव्हा त्याने विश्वासघाताने छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोट कापून आतडे काढून त्याची हत्या केली. अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवारीचा धाक दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराजांचा सुरक्षारक्षक जीवा बंडा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पुरेसा सतर्क होता आणि सय्यद बंडाचा वध केला. त्यामुळेच होता जीवा म्हणून वाचला शिवा हा वाक्यप्रचार रूढ झाला आणि या किल्ल्याच्या इतिहासात अजरामर झाला. जावडीच्या जंगलात लपून बसलेल्या महाराजांच्या फौजेने अफजल खानाच्या 1500 सैनिकांना पळवून लावले आणि म्हणूनच या किल्ल्याचे अस्तित्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारे ठरले. धैर्य आणि साहस याचबरोबर अखंड सावधानता महाराजांनी जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र ठरले. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. दक्ष प्रजापालन, न्याय, कर व्यवस्था, सैन्याने रयतेला त्रास न देणे या व अशा अनेक यशस्वी धोरणांमुळे महाराजांच्या मृत्यूनंतरही मोगल साम्राज्याचे कंबरडे मोडेपर्यंत मराठे लढले आणि पुढे भारतव्यापी झाले. मराठी मनाला ही प्रेरणा ज्योत आजपर्यंत पुरली आहे व पुढेही पुरेल यात तीड मात्र शंका नाही. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि घेऊया नवीन ठिकाणी भरारी. तोपर्यंत जय शिवराय.